राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला घटना बघायची. आता बऱ्याच 10-12 दिवस झाल्यात घटना घडून, पण आपलं माहिती आहे सगळे नांगरून बसतात. पाळी शेवट मी घालतो, आपल्याला पाळी टाकून टाकू ह्या घटनेवर. आज काय विषय तुम्हाला इसकाटून सांगतो. आपला अहिल्यानगर जिल्हा, त्याचा जो परिसर आहे सगळ्यात मोठा आहे. तालुके सुद्धा एक एक तालुका रपाट्याच्या रपाट्या, लय मोठा जिल्हा आणि चांगला. तेवढ्यात अनेक प्रकारच्या वाईट घटना सुद्धा या जिल्ह्यात घडलेल्या आहेत. हा, अनेक प्रकारचं आजही 2 नंबर दादागिरी, मारामारी घटना असं चालू आहे. अजून काही कुठंही नाही. ह्या जो अहिल्यानगर जिल्हा आहे तिथला तालुका चिकटून अगदी जवळ पाथर्डी. पाथर्डी म्हणजे म्हणलं ना की अनेक प्रकारचे, आता मडीचं देवस्थान असं, अनेक प्रकारची देवी आहे, अनेक प्रकारची देवस्थान आहे तिथे आहेत आणि लोक जातात, मनोभावे दर्शन करतात, सगळे व्यवस्थित. ह्या पाथर्डीमध्ये अनंत गर्जे नावाची व्यक्ती आहे. आता ही व्यक्ती मेकॅनिकल इंजिनियर, यंत्र म्हणजे गाड्या बिड्यात नीट करायचं नाही का, आता कारवीर असतात, हे बनवायचं कसं काय हे मेकॅनिकल इंजिनियर ठरवतात. आणि ही लोक फार हुशार आणि शार्प राहतात, त्याची बुद्धी शार्प असते. त्या क्षेत्रातली लोक तिकडे जातात आणि त्याच्यात ते सक्सेस होतात. तशा प्रकारचा हा हुशार विद्यार्थी. आणि 2022 मध्ये तो पास झाला. नोकरी बिकरीत काय मन रमलं नाही. 2022 साली त्यांनी एक निर्णय घेतला की पीएचा म्हणजे आपलं म्हणतो ना पीए, एखाद्या मंत्र्याचा पीए, तसा तो पीए झाला कोणाचा, पंकजा मुंडेंचा. चांगली गोष्ट आहे, आमचं काय म्हणणं नाही, होऊन द्या. आता विषय असा आहे की हे पीएचं जे पद आहे ना, हे पद तुम्ही जाणून घ्या. आता माझ्या संपर्कात 3-4 पीए आहेत आता, म्हणजे बोलतात ते त्यांचे पर्सनल कामासाठी फोन करतात. आपलं काय तसलं त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट आहे, साठलोट्यातला काही विषय नाही. तर काही माझी आहेत, काही आजी आहेत. पण हे पीए हा प्रकार असा आहे की आपला जो मालक आहे, आपला जो मंत्री आहे, त्याला आता आत्ताच्या संविधानानुसार जे मंत्री नाही काही लोकशाहीत, त्या मंत्र्याला मॅनेज करणं, लक्षात आलं का, उद्याचा कार्यक्रम ठरवणं, त्यांच्यावर जर आरोप झाले, शितोडे उडवले त्या मंत्र्यावर, तर त्या मंत्र्याला सांगणं की ह्याला असं उत्तर दिलं पाहिजे, प्रेसवाले आल्या त्यांना असं बोललं पाहिजे, ही सगळी कामं पीए बघतो. काय बोललं पाहिजे सुद्धा त्या पीएचं एवढं बुद्धी तल्लक पाहिजे की त्यातून असं गोल गोल कसं बोलायचं, खोटं बोलायचं पण खरं कसं लोकांना वाटलं पाहिजे, ही त्याला कडे क्षमता लागते. पीए काय कोणी होत नाही त्यांना, हुशार लोक राहतात असं आहे. ती तुम्हाला माहिती दिली पीएची. तर ते पंकजा मुंडेचं पीए झाला बा. नंतर आल्या 2024च्या निवडणुका. आता ते आष्टीचे आमदार सुरेश दस, पक्षाचं कसं असतं मला सांगतो, पक्ष भिक्ष ही फक्त असं म्हणायला दाखवायला असतं, कुठला पक्ष असू द्या, फक्त ही दाखवायच्या गोष्टी असतात. यांच्या आतमध्ये राजकारण लय प्रकरण चालतं. प्रत्येक तालुक्यातला नेता काय करतो, एखाद्या विशिष्ट पक्षात तो दुसऱ्या कुणाला कार्यकर्ते असेल काय, किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता छान काम करतोय बा, तो माणूस त्याला खोटावतात बरं का, वर कधी घेऊन देत नाही. तुम्हाला तार मारणे माहिती आहे का, आमच्याकडे तार मारणे म्हणतात. त्या तार मारणे म्हणजे असा प्रकार आहे, झाड वाढतंय, स्पीडने वाढायला लागलं, आईला ही उद्या आपल्या सगळं ठिस करीन, फडी काढीन नागावानी, याला तर घेतलं पाहिजे, याला खोटावलं पाहिजे म्हणून त्याला काहीतरी गुतावणार, त्या राजकारणातून त्याला अडचणीत आणणार, त्याला पाडणार, कुठं पंचायत समितीला उभा करणार, जिल्हा परिषद उभा करणार, ऐन टाइमला रात्री फोन करून मतदान फरणार, पडलाच बावगडी. असं असतं ती राजकारण, असलंच असतं सगळं, चांगल्याच खेळ नाही. तार मारणे म्हणजे असा प्रकार आहे की त्याच्या बुडाला खाली तर तार पॅक मारली तर त्याचा अन्नरस वर जाईन का, अशा प्रकारची कामं केली जातात. हा, जेवढा तू वरचा नेता खालच्याला गोड बोलतो असं समजायचं नाही अजिबात की हे सगळं खरं बोलतोय. ध्यानात ठेवा. आमच्याकडं तर म्हणजे माझ्या संपर्कात असे काही आमदार मंडळी आहेत किंवा आपले कार्यकर्ते धरून चाला, ते आपलं खाजगीत बोलताना म्हणतो, आयला म्हणलं काय माणूस आहे बा, म्हणलं काय झालं, आयला म्हणलं ते कुटुंब आलतं, त्यांचा असाच MSCBचा विषय होता, बांधण्याचा विषय होता, रस्त्याचा विषय होता, काय होतं, ती 6-7 जण म्हणून शेजारी पाजारी आले सगळे, म्हणले आमचा रस्त्याचा प्रश्न असा आहे, असं आहे, तसं आहे. त्या आमदाराला त्यांना म्हणला मी लावा रे फोन, असं तसं लावून फोन, रस्ता झाला पाहिजे. तिकडचा माणूस कोण तहसीलदार होता तो, हा ठीक आहे साहेब, करतो साहेब, लक्ष देतो साहेब, नाही झालं पाहिजे, दम टाकला. ही मरणाची खुश आमदारांची यावी पाजला आली ना उड्या आणीत,
आमदार लय भारी आपला. आणि जो हाताखाली नोकर आहे बुवा बी कराय तो म्हणला, अहो ती लोक निघून गाडी बसली, गाडी हल्ली की आणि परत त्याला फोन केला आमदारांनी, बोलावं लागतो लोकांना देखा, काय करू नको. याला म्हणायचं राजकारण, ध्यानात ठेवा. राजकारण कळलं कसं आहे आता. हा जो अनंत गर्जे ते राजकीय व्यक्ती, ते सुरेश आमदार आहे, त्या माणसाने जाहीर स्टेटमेंट केलं बा, म्हणला मला आष्टीतून पाडायचा प्रयत्न केला कुणी, ह्या गर्जनीनं पंकजा मुंडेनी. यात एकाच पक्षाची वर्ग सगळी ही. म्हणजे असं बी कुरुघोडीचं राजकारण चलतं. म्हणजे त्यांचं ती जाऊ द्या बरोबर, त्यांचं ते वरच्या लेवलवर आलं. आपण नेमकी घटना बघू. अनंत गर्जे हा पीए, म्हणजे हुशार माणसाचंच काम येते ध्यानात घ्या. ती पीए पद घेत माणूस हुशार. म्हणजे लग्न करायचं, लग्नासाठी अरेंज मॅरेज मध्ये, त्याला लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज, गौरी पालवे नावाची मुलगी भेटली बघा. त्या वडिलांनी पास केलं, स्थळ पाहिलं, पर गौरी पालवेची जी जडणघडण आहे, संस्कार आहेत किंवा ही, त्या बापाचा काळजाचा तुकडा ती पोरगी. हा, त्याने बापाने तिच्यासाठी, आणि बरची परिस्थिती चांगली होती, तिच्यासाठी वाटेल ते ह्या स्वरूपात तिला डॉक्टर बनवली, दाताची सर्जन. ती 2-4 वर्ष प्रॅक्टिस झाली, पोरगी दिसायली, थंबनेल मध्ये फोटो आहे बघा तिचा. त्या बापाची अपेक्षा होती की बाबा हिथं आपण आपलं कर्तव्य पार केलं, आता फक्त हिचं कन्यादान करावं. आपली कन्या अशा व्यक्तीला दान करावी की जो तिचा आपल्यासारखाच जीव लावेल. आणि त्यापेक्षा एका बापाला काय पाहिजे. त्यांनी हे पीएच निवड केली. माणूस पोरगी देताना स्वतःपेक्षा श्रीमंत बघतो, मोठा बघतो. आता तो बाप ठाणा बोंबलून लोकाला म्हणतोय गरीबाला पोरगी द्या, पण बापख्या पानाव मोठ्या पानाव जाऊ नका. ही लोक आमच्या गावात अशी लोक येतात. काय इथं तुम्हाला सांगतो, बाप दारादेरीतोय, 1 नंबर 2 नंबरचे पैसे घरात, बऱ्याच जणांची कपडे 12 ड्रेस बठ्ठीला, घरच्या बायकून धुतलेलं जमत नाही त्यांना, लोकांच्या दाखवायचं. गाड्या गोड्या 2 वर्षाला बदलायच्या, असा मास दाखवायचा, मस्तीत राहायचं, युगो तयार करायचा. आणि ही असली माजुरडी अवलंबी प्रत्येक गावात आढळते. त्यांना त्यांचं लग्न म्हणलं की त्यांना वाटतं ते कोण येणार आहे म्हणून, ते गरीबाला कुत्रा मांजर समजतात. तुमच्या माहिती सांगतो, हा गरजे पुरता वापर करा. ते एखाद्या रोजंदारी करणाऱ्या माणसाशी बोलणार, गोड बोलणार, त्या माणसा एवढा मोठा माणूस माझ्या संग बोलतो, जाळू दे त्याचा, तू काय डोक्याला ताण करतो, एवढा मोठा माणूस माझ्या संग बोलतो. अरे तो बोलतोय आज संध्याकाळपर्यंत टाकून घे सगळं, घे 100 तुला अजून जास्त प्यायला. ही फायद्यासाठी जवळ घेतात तुम्हाला सांगतो. आता सुद्धा बघा सगळ्या निवडणुकाचं वातावरण आहे, उमेदवार उभा आहे एक, असून द्या. त्याच्या पाठीमागचे सगळे बघितलं कुटुंबीय सोड, कुटुंबाला वाटतं आपल्याला बाबा आपला मुलगा कोणतरी नगरसेवक बनावा, मुलगी नगरसेवक बनावा, आई कोणतरी बनावा, आणि त्याच्या माध्यमातून निधी व्हावा, निम्मा निधी खर्च करावा, निम्मा घरात घालावा. त्यांचा काय दोष नाही कुटुंबियाचा. पण ती कार्यकर्ते हा ज्या प्रकारे त्याच्याकडे बघितलं, मला लय अशी केळस येते बा, तुम्हाला खरं सांगतो. हा आपला असं आहे. मी तिकडे तसलं दिसत, मी खाली बघतो, मला ते दृश्य बघवत नाही. ते बाटे रोटी पंढरच, हा त्यांचं ते जेवण खाणं पिणं असतं, त्यांना पैसे असतात, अवघड आहे. अमृततुल्य चहा पितळाच्या पात्यात उकाळा तरी तो सुखाने जगन, कॉलर टाईटचं स्वाभिमानाने जगन. यांच्या मागे फिरणाऱ्यांचं अवघड आहे बुवा. मी सांगतोय, लोक सुधरतच नाही. जाऊ द्या बघ. त्या बापाने नवरदेव बघितला, हा अनंत गर्जे, म्हणले मोठा माणूस आहे, मंत्र्याचा पीए, असे तसे लय हाय फाय राणीमान. आता ती बाणगड अशी आहे की लग्न ठरलं, आणि लग्न झालंय 7 फेब्रुवारी 2025ला, ह्याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात, उन्हाळ्यात. मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर पोरगी खलास 7-8 महिन्यात. ते लग्न थोडा थिडका नाही, ते सेट असतात. असा महाल, ग्वाल्हेरचा महाल, हे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यात. ह्या जगात पैसा व्यवसायात कुठे माहिती आहे का, श्रीमंताला सेवा देण्यात येते, त्यांना ठेवा. हा, गरीबाला सेवा देण्यात नाही. तसे सगळं मार्केटला उपलब्ध आहे. हा 1.5 लाखाचा डीजे ते 2 लाखाचा डीजे, ह्यांच्याकडे एवढी सुविधा, त्यांच्याकडे असं. इथं टिळा लावायला पुरी, इथं हेला असं. ती लय लाख लग्नाची, जेवण 5 प्रकारचं, सगळं लाखलपडी. 60 लाख रुपये खर्च केला लग्नाला. लग्न झालं, गेली नवरी नांदायला. बापाला वाटलं कन्यादान केलंय, सगळी व्यवस्थित होईल. आता बाणगड अशी आहे,
की एखादं कुटुंब दिसायला कसं आहे ते असतं कसं, ते हगवण्याचं कुटुंब बघा ते पुण्यातलं. लोक नुसती बापख्याव जातात. आणि आज बी लोक बावळाटे त्या पोरीला काय म्हणतात माहितीये का, पोरगी बापाला म्हणजे बाप, पोरीला अक्कल कमी, बापाला लक्षात यायला पाहिजे ना. नवरदेव बघताय ना तुम्ही, त्यांच्या अपेक्षा तुम्हाला सांगतो. नोकरी आहे का, बॅलन्स आहे का, गाडी आहे का, बंगला आहे का, नोकर चाकर आहे का, जमीन आहे का, जे ते मागतात. शी लबाड लोक बरोबर तेवढ्याच दिवसा जसं वार आहे तसं पाठ फिरत हुशार असतात लोक, त्याला पैसा असतो त्यांच्याकडे, पैसा काही करू शकतो. ते जे मागतात ना तेवढं बरोबर लगेच तयार ठेवतात. ओके. मुलीने मुलीच्या बापाने हे पाहिलं पाहिजे की औलाद कशी आहे बा, ह्याची मेंटॅलिटी काय, याच्या क्रिमिनल केसेस काय, याची चौकशी केली पाहिजे, याचे काय धंदे काय आहेत, ह्याची मानसिकता काय, शकून तपासून बघत नाही. बाकीचं बघणार. मालिक घे माल, खपायचंच का मग तू, पैशाने पोट भरतं का. प्रेमाचा शब्द असावा, बायकोला जीव लावणारा असावा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीरामासारखा एक वचनी एक पत्नी असावा, हे सुद्धा बघा ना तुम्ही. नुसता पैसा घ्या, पैसा वाटोळ गेलं लोकांनी, पार भंगार झाले लोक, तुम्हाला सांग. आता बघा ह्या घटनेमध्ये पोरगी गेली नांदायला, नव्या नवरीचं 9 दिवस संपलं वरळीमध्ये मुंबईत. ते पीए म्हणलं की ते मुंबईला राहावं लागतं, तिकडे ते मंत्रालय जवळ असतं सगळं, पळापळी लय अशी त्यांच्या पाठीमाग शेड्यूल असतो ठरलेला. तिथं ते वरळीला DBB म्हणून एक इमारतीचं मोठं हाय फाय एरिया, तिथं तसला हाय फाय फ्लॅट 2 BHK 3 BHK तसला असतो कार्यक्रम तिकडं. ती लय कोटीचं गणित असतं, तुम्हाला कळायचं नाही. तसल्या त्या आलिशान फ्लॅटमध्ये राहायला आहे ते. शान जी मुलगी, नवरी मुलगी गौरी, शिनी प्रत्येक व्यक्तींचं ऑब्झर्वेशन तयार करायला सुरुवात केली. कोण कसं आहे, कोण कसं आहे. नवऱ्याच बद्दल तिला शंका उत्पन्न झाली. कशाची, की या आपल्या नवऱ्याचं बाहेर कुठतरी लफडं असलं पाहिजे, अनैतिक संबंध असलं पाहिजेत, आणि ते उघडपणाने ते बोलते. कोणाची, त्याच्या आई वडिलांशी. काय जण जाणवतंय ते, फक्त शंका होती. कारण ती डॉक्टर होती, हा इंजिनियर असं, ती डॉक्टर आहे, हुशार मुलगी ना. तिची जी ननद होती ती तिला कुरबुर करायची, थोडा मानसिक त्रास द्यायची. या बाबतीची सुद्धा पोलिसांच्याकडे रेकॉर्ड आहे, नोंद आहे. आणि तशा प्रकारचे तिची फोन करून स्वतःच्या मैत्रिणीला गौरीने सांगितलेलं आहे की ननंद थोडा मानसिक त्रास देते. हा एक पॉइंट झाला. बघा, घ्या मोठं, घ्या पैसा, मोठा जावाय पाहिजे, चलू द्या. अजून दुसरी गोष्ट, तिला बॅगेत कपाटामध्ये एक फाईल आढळली. त्याच्या फाईलमध्ये एका मुलीचं ॲबॉर्शन केल्याचा विषय होता, आणि त्याच्या पुढं पतीचं नाव म्हणून स्वतःच्या नवऱ्याचं नाव होतं. त्याच्याहून त्यांचा वाद झाला. हे मी सांगत नाही, टोटल सोशल मीडियावर आहे सगळ्या. असं काय मी मग काय ते वेगळं काय सांगतो याच्यातलं काय भाग नाही. होऊन द्या. वाद काय झालं तर, ही संसार असा गोष्ट आहे, तुम्हाला सांगतो. दुधाचं एकदा दही झालं की लोणी होईन, ताक होईन, तूप होईन, पण परत दूध कधी होत नाही. शंका फार वाईट. तरी पण वाईट गोष्ट घडली. दिनांक 22 नोव्हेंबर या दिवशी नेहमीप्रमाणे त्यांचं भांडण झालं. मग आता ते नवरा बायकोचं खटका उठतात. हिने प्रश्न विचारायचे, ते बी ॲक्युरेट, एखाद्या वकिलासारखं पॉईंट टू पॉईंट विचारायचे. सुशिक्षित लोकांचं बोलणं फार पॉइंटेड असतं, ध्यानात ठेवा. ती तू याला मायला ही ग्रामीण भागासारखं करत बसत, पॉइंटेड असतं, पॉईंट धरून. आणि अपेक्षा तो काय रिॲक्ट होतोय. ती हुशार लोक ते हुशारच असे शिकलेले असतात. ते पुढचं जे आता त्यांनी एवढ्या मोठ्या पत्रकारांच्या ह्याला तो कव्हर करणारा माणूस, त्यांनी ते कसं केलं त्याची त्याला माहिती. नवरा कोण, आनंद गरजे. पण हे वादचे विषय वाढले. लय किरकिर घरात चांगली नाही, त्याच्यातून काहीतरी घटना पुढे दडलेली असते, हा बी विषय असतो. वाद वाढत गेला. आणि लग्न झालं तर 7 फेब्रुवारी 2025ला, आणि 22 नोव्हेंबर या दिवशी ती डेंटल म्हणजे दात, त्याच्या हॉस्पिटलमध्ये 1 वाजता घरी आली. नंतर 3-3:30च्या आसपास त्यांचा वाद झाला. नवरा बाहेर होता, तो काय त्यावेळेस घटना होतीच नव्हता. त्यांनी स्वतःच्या ह्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा, तिला काय कोणी मारलं नाही, ही गोष्ट खरी. जे खरं आहे ते खरं तुम्हाला सांग, तिने आत्महत्याच केली, तो विषय वेगळा. पण जशी आपली मुलगी गेली म्हणलं की मग ही माहेर करते, तुम्हाला माहिती आहे. आपलं गेलं आणि जग बुडालं. मग ह्यांना म्हणले आज चला आपण रेत चालावू. सगळी लोक, मारण्याची लोक सगळी माहेरकडची ती आली. मग ती मंत्र्याचा असणार तर मंत्री असणार, त्यात लेकरू गेल्यावर कोणी कोणाचा विचार करत नाही ह्या जगात. आणि मंत्री बिंत्री ही बी 5 वर्षासाठी असते, ध्यानात ठेवा. पीए का असाना. मग ती आले बा, हा म्हणले ते
नवरा त्यावेळेस ती यायच्या आधी फाशी होऊन ती बघितलं नवऱ्यानी आनंद गर्जेनी, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जवळच्या, तिथे त्यांनी डॉक्टरांनी मृत घोषित केलं. आता PM गरजेचं असतं, PM केलं. बॉडी ताब्यात दिली आई वडील नातेवाईकांच्या. हा काय त्यावेळी तिथं नव्हता, पोलिसांनी अटक केलता होता का नाही माहीत नाही आपल्याला. ती वैतागली भाऊ घरची, मुलीच्या म्हणजे नातेवाईक, कुटुंबीय, गावकरी काय असं मित्रपरिवार म्हणले पोरगी स्मशानभूमीत नाही जाळायची, याच्या दारापुढंच जाळायची. आणि त्याचं जे पाथर्डीतलं जे घर आहे, बांगला आहे, तिथं आले की ह्यांच्या इकडून लगेच कार्यकर्ते तयार, नातेवाईक तयार. त्यांच्यात वाद झाला तिथं. पोलिसांनी अत्यंत चोख आणि चांगली भूमिका बजावली की ह्याचं कुठं एखाद्या मारामारीत रूपांतर होऊ नये म्हणून त्यांनी थोडे बंदोबस्त, काय तिकडं काय इकडं, थोडे शांततेत. आणि पोलिसांचं ते प्रथम कर्तव्य, शांतता आणि सुव्यवस्था राखली पाहिजे. पोलिसांनी हँडल चांगलं केलं. मग त्यांनी तिथं म्हणले दारातच जाळणार, म्हणले दारात जाळायला. थोडं तयार झाले साईडला जाळायला. मग तिथून एक 50 मीटरवर, 100 मीटर, 50 मीटरच घरात बंगल्यापुढं तिला अग्नी दिला, त्या मुलीला. तिला अग्नी दिल्यानंतर बाप पोलिसांच्या बरोबर दाय मुखराला संपूर्ण महाराष्ट्राने ते बघितलं की काही करा, बाप खेळ जाऊ नका, श्रीमंती जाऊ नका, माणसं कशी आहेत हे सुद्धा बघा तुम्ही. ही गरजेचे, काळाची गरज. हा 16, 18, 20 वर्ष तिला वाढवलेली तर हाताच्या फोडासारखी पोर. बापाला किती दुःख होतं तुम्हाला माहित नाही, पोरगी पाठवताना बसा नांदायला. पण ती एक रीत चालत आली, तिला जावंच लागतं घर सोडून. तिथं फोन असतो, सगळं असतं. पण ज्या अशा चांगल्या मुली, एक चांगली मुलगी मुकली आपल्या जीवाला. आता पोलिसांनी काय केले, कलम दाखल केल्यात. कारण तक्रार केली ना, आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली कोणी, नातेवाईकांनी. अग्नी दिला त्याला. नंतर ते नातेवाईक असे म्हणायचे नवरदेवाकडचे की आम्ही ही देणार, पाणी पाजणार नाही. लय वाद झाले तिथं. शेवटी अग्नी दिला. पोलिसांनी जी केस दाखल केली, ती कलम तुम्हाला सांगतो: 108/85, 352, 35/12. या कलम सगळी साधी आहेत, नॉन बेलेबल आहेत. बेलेबल आहेत. बेलेबल म्हणजे कोर्टात गेले की 0 मिनिटात जामीन, फक्त प्रोसेस चालायची. तुम्ही फक्त तासभर यावं, इथं आला अटक, तिथे गेला लगेच बेल, जाऊ द्या गाडी. हा त्या प्रकारची. भविष्यात काय होईल तुम्हाला वाटण, किंवा ही मुलगी वारली म्हणून हा मंत्र्याचा पी. आणि मंत्र्याचं कसं आहे, कोणाचा पी आहे? पंकजा मुंडे. पंकजा मुंडेच तुम्हाला सांगतो, पंकजा मुंडे असो, इतर कुठलाही मंत्री असो, कुठल्याही मंत्र्याला वाटत नाही हे असं व्हावा किंवा ही वाईट घटना घडावा, किंवा ह्या घटनेमुळे तो माझा पी आहे म्हणून मी अडचण तेव्हा, असं कोणालाही वाटत नाही. त्या पंकजा मुंडेचा ह्याच्यात काही संबंध नाही, काय नाही. पण जर त्यांनी ह्या आता आपल्या स्वतःच्या पीएला वाचवण्यासाठी जर कुठं फोन केले तर त्यांचा दोष. हा, कुणी नका बघून द्या, पण नियती बघते, हे पण ध्यानात ठेवा. तुम्ही किती पदस्थ असा, पण वाईटाला साथ नाही दिली पाहिजे, अशी सर्वसामान्य माणसाची अपेक्षा असते. आणि पंकजाई निश्चित त्याच्या बाबतीत ह्या पीएला दोषी असेल तर मदत करणार नाही, असं मला वाटतं. आशा ठेवायला हरकत नाही. आता ही जी घटना घडली, ह्या घटनेमध्ये कलम अशी की त्या विषय नाही, पण तुम्हाला वाटेल काहीतरी सजा होईल किंवा काहीतरी त्याच्या निष्पन्न होईल, काय होईल. मला आतून असं वाटतंय फिलिंग की काहीच होणार नाही भाऊ, काहीच होणार नाही. हा, हे असंच होईल. एक जीव जीवानिशी गेला, हे सगळ्यात वाईट झालं. त्यांनी कदाचित आपापल्या बरोबरीचा किंवा एखादा डॉक्टर जरा शांत संयमी असा जर बघितला असता, लय मोठ्याच कार्यक्रम केला गदाळ होतो, ही गोष्ट खरी होती. मोठे बी सगळेच वाईट नाही हो, काही चांगले बी आहेत. पण माणसं बघणं, त्याचे विचार कसे आहेत, काय कसं आहे, हे फार गरजेचं आहे. आणि तेवढा तुमच्या लेकरू लोकांच्या पदरात टाकताना, कन्यादान करताना दान योग्य पत्रात पडन एवढी काळजी घ्या माऊली. रामकृष्ण हरी.